भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठले, प्रणिती शिंदेंचा घणाघात। भाजप सरकारने चुकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिले। मागील 10 वर्षात पाणी प्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले। दुधाला केवढीमोल भाव मिळतोय, हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याचं टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी भाजप सरकारवर केली आहे। प्रणितीताई आज मंगळवेढा दौऱ्यावर होत्या। यात त्यांनी सलगर, बुद्रुक, लवंगी, आजबेवाडी, शिवगणी, सोड्डीसह अनेक गावांना भेटी दिल्या। त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। गावभेट दौऱ्यात बोलताना प्रणिती म्हणाल्या की दुधाला योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे विकावी लागत आहेत। शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। काँग्रेसने चालू केलेल्या 4 छावण्या त्यांनी बंद पाडल्या। मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न जैसे थे आहे। पाणी प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरलं आहे। यांनी मागील 10 वर्षात काय काम केलं याचा हिशोब द्यावा, असे आव्हानही प्रणितीताई शिंदे यांनी भाजपला दिलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी मी आरक्षणासाठी शेवटपर्यंत मराठा समाजासोबत राहणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी शिंदे यांनी समाजाला दिले। तत्पूर्वी लवंगी येथे समस्त मराठा समाजाचा प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाण्याचा आणि दूध दराचा प्रश्न सोडवण्याची मागणी लवंगी ग्रामस्थांनी केली। प्रणिती यांच्या भेट दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे आदी उपस्थित होते। प्रणिती यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे।